सर्व श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. आपण भागवताचा स्कंद चौथा आणि त्यातील अध्याय 22, स्कंद चौथा अध्याय 22 वर चिंतन करत आहोत. आणि त्यात सुद्धा या अध्यायातल्या 15व्या श्लोकात राजा पृथूंनी सनकादिकांना जो प्रश्न विचारला त्याच्या उत्तरार्थ सनकादिकांनी जे सांगितलं त्यावर आपण चिंतन करत आहोत. प्रश्न असा आहे, तदहम कृतविश्रंभः सुहृदो वस्तपस्विनां संपृच्छे भव एतस्मिन् क्षेम केनांजसा भवेत. दुःखी जीवांचे हित करणाऱ्या आपल्यावर विश्वास ठेवून मी आपल्याला विचारू इच्छितो की, पृथ्वीराजाने प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न आहे तो? या संसारात मनुष्याचे कोणत्या उपायाने सुलभतेने कल्याण होऊ शकेल ते मला सांगा. या संसारात मला तरी माझं कल्याण व्हावं असं मला वाटतं. ठीक आहे, 30-40च्या वेळेला मी तारुण्यात होतो, मस्तीत होतो, संसारात होतो, बालपणी खेळी रमलो, तारुण्य नासले, वृद्धपणी देवाता दिसे पैल तीर. दिसतो का हो आपल्याला पैल तीर? या वयात तरी आपलं कल्याण व्हावं असं वाटतं का? आणि त्या दृष्टीने मी या आत्तापर्यंतच्या ते जे उत्तराचे श्लोक आहेत ना, सनत कुमाराने राजा पृथूला 4, 22, 20 श्लोक, 20वा श्लोक ते 40वा श्लोक यामध्ये उत्तर दिलेलं आहे. यावरती आपण 26व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. 20 ते 26 तीन प्रवचनं झाली. आता 27व्या श्लोकात राजा पृथूला सनत कुमार काय म्हणतात बघा. 4, 22, 27 मी वाचतो. पुढं मी तुम्हाला सांगणार आहे. हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला ते शक्य नाहीये, हे खरं आहे. पण पुढं मी तुम्हाला दाखवून देणार आहे राजा पृथूने कसा याप्रमाणे स्थूल देहाचा आणि लिंग देहाचा नाश केला आणि ब्रह्मस्वरूपात लीन झाला. ते दाखवलेलं आहे, पुढं सांगितलेलं आहे. मला भगवत प्राप्ती हवी आहे हो, आणि त्यासाठी मला याच्यावरती अगदी फार मनपूर्वक चिंतन केलं पाहिजे. 27व्या श्लोकात सनत कुमार म्हणतात अशा रीतीने म्हणजे श्लोक 26 मध्ये जे सांगितलेलं आहे की लाकडातून प्रकट झालेला अग्नी नंतर ज्याप्रमाणे लाकडाला जाळून टाकतो आणि स्वतः जळतो, तसं मला लिंग शरीराला जाळून टाकायचे, म्हणजे माझं सगळं संचित जळून जाईल. अशा रीतीने लिंग देहाचा नाश झाल्यावर तो त्याच्या कर्तृत्वादी सर्व गुणांपासून मुक्त होतो. बघा, सगळ्या गुणांपासून मुक्त व्हायचंय. आणि पुढं काय म्हटलंय, नंतर जसे स्वप्नात निरनिराळे पदार्थ पाहूनही त्यातून जागे झाल्यावर त्याला त्यातील एकही पदार्थ दिसत नाही, तसे त्याला शरीराच्या बाहेर दिसणारे आणि अंतःकरणात अनुभवाला येणारे पदार्थ दिसत नाहीत. आतही काही नाही आणि बाहेरही काही नाही. बाहेर काही नाही. एक वेळ मी जर
खरोखर खऱ्या अर्थाने ध्यान केलं तर बाहेरचे पदार्थ दिसणार नाहीत, पण अंतरंगात काय, अंतःकरणात काय, पण लिंगदेहाला जाळल्यानंतर त्याला शरीराच्या बाहेर दिसणारे आणि अंतःकरणात अनुभव येणारे पदार्थ, पदार्थ म्हणजे वस्तू, व्यक्ती, परिस्थिती सगळं आलं बरं का, दिसत नाहीत. ही स्थिती प्राप्त होण्याच्या अगोदर हे पदार्थ जीवात्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये राहून त्यांच्यामध्ये भेद दाखवित होते. मला सांगा जीवात्मा आणि परमात्मा यांच्यातला भेद संपला की काय अवस्था होईल हो, काय अवस्था होईल. तुम्ही मला सांगा, मोक्ष पदाला पोचलेला आहे, भगवत स्वरूपाला पोचले, काय करायचे तो त्याला पैसे घेऊन. गीतेमध्ये म्हटलेलं आहे की सुवर्ण आणि मातीचं ढेकूळ सारखंच, अशी अवस्था भ्रमिष्ठासारखी सुद्धा म्हणा. पण मी तर देवाला प्रार्थना करतो, मला फक्त भागवत आठवू दे. बाकी लोकांनी मला भ्रमिष्ठ म्हटलं, वेडा झालाय म्हटलं, आता त्याला काही समजत नाही तरी मला चालेल, पण मला सतत माझ्या तोंडातून भागवताचे श्लोक येऊ देत. भागवत भागवत, गीता गीता, वेड लागू दे मला त्याच्या निमित्ताने. आणि काय म्हटलंय बघा की ही स्थिती प्राप्त होण्याच्या अगोदर काय होतं, हेच पदार्थ जीवात्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये राहून त्यांच्यामध्ये भेद दाखवित होते. पुढे काय म्हटलंय बघा, 28वा श्लोक, जोपर्यंत अंतःकरण रूप उपाधी असते तोपर्यंत पुरुषाला जीवात्मा, इंद्रियांचे विषय आणि दोघांचा संबंध प्रस्थापित करणारा अहंकार याचा अनुभव येतो, त्यानंतर नाही. श्रोते हो, मला आता प्रवचनाच्या ओघात नावं आठवत नाहीत, पण ब्रह्मदेव सोडा, अर्जुन सोडा, त्या गोपी सोडा, अगदी ती काय ती पट्टराणी, काय ती रुक्मिणी सोडा, कुणाचा अहंकार भगवंतानी घालवला नाही हो. भगवंताना अहंकाराची फार चीड आहे. मी काय भगवान श्रीकृष्ण आहे काय, मी गांडीवधारी अर्जुन आहे, मी तुझ्या पुत्राचं रक्षण करतो. असं एक ब्राह्मण पांडवांच्याकडे आला, त्याचे 6 पुत्र मेले जन्मताक्षणी. जमिनीवर ठेवला की मुलगा मरायचा, जमिनीवर ठेवला की मुलगा मरायचा. आता तो भगवान श्रीकृष्णांच्याकडे आला आणि भगवान श्रीकृष्ण म्हणाला, आता माझी पत्नी 7व्या वेळेला गरोदर आहे, आता तुम्हीच त्या अपत्याला वाचवा. भगवान श्रीकृष्ण काही बोलले नाहीत बरं का, गप्प उभे होते. तिथं बाजूला अर्जुन होता. अर्जुन म्हणाला, मला सांगा, मी राजा आहे, मी तुमच्या मुलाचं रक्षण करतो होणाऱ्या, आणि मी गांडीव धनुष्यधारी अर्जुन आहे, मी काय साधा सुद्धा आहे काय, मला तुम्ही शरण या, असा त्याचा भाव होता. अहो नाही हो, वाचवू शकला नाही, वाचवू शकला. त्याचाही अहंकार घालवला भगवंतानी. काय अहंकार ठेवतो हो आपण, किती अहंकार आहे तो अहंकार. पण या दोघांचा संबंध प्रस्थापित करणारा अहंकार याचा अनुभव येतो, यानंतर नाही. जीवात्मा आणि परमात्मा एक झाल्यानंतर कशाचा अहंकार सांगा, कशाचा अहंकार, या देहाचा, पैशाचा, सत्तेचा. अहो मी म्हणणारी अहंकारी माणसं सत्तेवरती होती, सत्तेचा मद होता, मस्ती होती. सत्ता गेल्यानंतर काही वर्षानंतर एकटे जगायची वेळ आली, वेळ लागायची वेळ आली आणि त्यांना वृद्धाश्रमात ठेवलं.
अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाला. एक एक चीफ सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, काय सत्तेवरती होता सांगा, मरण त्याचं इतकं दुःखद आणि वृद्धाश्रमात. कुठला अहंकार घेऊन बसलाय हो तुम्ही? आणि मी सतत अहंकारात जगतो. मी म्हणजे कोण? जरा कुणी काही बोललं तरी माझा रागाचा पारा चढतो. काय काय अहंकार हो, कसा घालवायचा सांगा? कुणीतरी सांगून प्रवचन ऐकून अहंकार जातो का सांगा? अहंकार मला जो आहे तो अहंकार हवा. अहंकार मी आहे, मी आहे इथपर्यंत ठीक आहे, पण मीच आहे हा अहंकार नको. आणि तो अहंकार माझ्या मनात जर पक्क जर दृढ भावना झाली तरच जातो. आणि अहंकार घालवण्यासाठी मी तरी दररोज उठल्यानंतर पहिली काय प्रार्थना करत असेल भगवंताना, तर भगवंता माझा अज्ञान अंधकार दूर कर. अज्ञान म्हणजेच अहंकार, अज्ञान म्हणजेच काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अहंकार दंभ, हे सगळे दोष घालव. आणि या सगळ्याला एका शब्दात गुंडाळलेला आहे, तो म्हणजे अज्ञान. हे अज्ञान घालव. किती अर्थतेने सांगितलं तेवढ्या अर्थतेने किंवा तेवढ्या प्रेमाने भगवान मदत करतात. पण माझीच वृत्ती नको आणि व्यवहारातला अहंकार घालवण्याची माझी मानसिकता नको. बाह्य 29वा श्लोक, बाह्य जगातील आपण असे पाहतो पाणी आरसा इत्यादी निमित्तामुळेच आपले बिंब आणि प्रतिबिंब असा भेद दिसतो, इतर वेळी नाही. मला सांगा, पाणी नसेल, आरसा नसेल तर बिंब म्हणजे मी आणि माझं प्रतिबिंब दिसेल का सांगा? पाणीच नाहीये, आरसाच नाहीये. ज्या ज्यामुळं प्रतिबिंब दिसतं त्या त्यामुळं बिंब प्रतिबिंब हा फरक जाणवतो. पण त्या फरक जाणवणाऱ्या या वस्तू आहेत ना, त्याच नसतील तर भेद कुठे राहिला? बाह्य जगातही आपण असे पाहतो, बाह्य जगात, की पाणी आरसा इत्यादी निमित्तामुळे आपले बिंब आणि प्रतिबिंब असा भेद दिसतो, इतर वेळी नाही. तसं मला जीवात्मा आणि परमात्मा हा भेद घालवायचा आहे हो, घालवायचा आहे. 31वा श्लोक, विषय चिंतनात मग्न असणाऱ्यांचे मन विषयांकडे ओढ असणाऱ्या इंद्रियांकडून जेव्हा आपल्याकडे ओढून घेतले जाते तेव्हा, ही झाली मूळ गोष्ट. आता आहे उपमा. तेव्हा जसे सरोवराच्या काठावर उगवलेले गवत आपल्या मुळातून त्याचे पाणी शोषून घेते, तसे ते मन बुद्धीची विचारशक्ती आटवते. हे मन आहे ना, फार घातक आहे. बुद्धीला गीतेत निश्चयात्मक व्यवसायात्मक म्हटलेलं आहे. अहंकार जाऊ दे, आता तुम्ही बुद्धीनं निर्णय घेतलात तर तो पार पडेल, मनाने घेतलात तर होणार नाही. आणि ते मन काय करतं? विषय चिंतनात मग्न असणाऱ्यांचे मन विषयाकडं ओढ असणाऱ्या इंद्रियांकडून जेव्हा आपल्याकडे ओढून घेते. विषय काय हो? विषय किती विषय आहेत, आणि किती म्हणजे किती किती विषय आहेत, आणि त्या विषयात मी किती मग्न आहे. मी तुम्हाला उदाहरण दिलं आहे. कुठलं उदाहरण दिलं? गुरुदेव रानड्यांचं. एका खोलीमध्ये काहीही नाही हो,
काहीही नाही, काही संग्रहच नाही. मग विषयात मग्न काय होणार? एक भगवंत, एक भगवंत. तुम्ही तुमच्या खोलीत किंवा संसारात, फ्लॅटमध्ये, घरात बघा, किती किती वस्तूंचा संग्रह, किती किती वस्तूंचा संग्रह. आणि केव्हा केव्हा उद्या जाणार आहे मी, उद्या जाणार आहे हे निश्चित आहे. असं असताना सुद्धा आज असू दे, करू दे, किती त्या साड्या, किती त्या पॅन्टा, काय काय तो संग्रह, किती लालूच, किती आसक्ती, कशाचा आणि केव्हा त्याग करणार सांगा? कशाचा? भगवंतांच्या बद्दल आसक्ती नाही, विषयाबद्दल आसक्ती आहे. मला नेहमी एक 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 उपमा सुचते. सिनेमा नटीचं चित्र आहे आणि भगवान श्रीकृष्णाचं चित्र आहे, किंवा किंवा तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूचं चित्र आहे आणि भगवान श्रीकृष्णाचं चित्र आहे, आणि तुमच्याकडं डिंक आहे. तुमच्याकडं त्या डिंकाने भिंतीवर चिकटवा म्हटलं तर तुम्ही सुनील गावस्कर याचं चित्र चिकटवाल का? विषय तिथं मन गुंतलेलं आहे हो. क्रिकेट, किती क्रिकेट, किती क्रिकेट. अहो, काय त्यानं साध्य होणार आहे सांगा? काय साध्य होणार? ठीक आहे, तरुणपणी एक शोक आहे, तो सुद्धा अतिरेक वाईट आहे, पण एक वेळ तरुणपणी ठीक आहे. पण आता 60-70ला, 60-70ला रात्री मला सांगा, काय ती परदेशात मॅच असेल तर 1 वाजता उठून ती बघणारी 70च्या वयाची माणसं आहेत, पण 1 वाजता त्यांना विष्णू सहस्त्रनाम म्हणायला उठा म्हटलं, ही काय वेळ आहे काय? काय हे? किती विषयात गुंतायचं? या विषयातून सुटका काय म्हटलेलं आहे माहिती आहे का? काय म्हटलेलं आहे? आसक्ती आसक्ती है, जा नहीं सकती. इतकी कठीण आहे, पण तीच आसक्ती भगवंतांच्याकडे वळवायला काय हरकत आहे? विषय चिंतनात 30वा श्लोक, विषय चिंतनात मग्न असणाऱ्यांचे मन विषयाकडे ओढ असणाऱ्या इंद्रियांकडून. काय ती इंद्रिय हो? मला सांगा, तुमच्या डोळ्याला काय पाहिजे? तुमच्या कानाला काय ऐकायला हवं? तुमच्या डोळ्याला काय काय सिरियल बघायला हव्यात? तुमच्या नाकाला काय पाहिजे? ही सगळी इंद्रिय. त्वचेला महाबळेश्वरची हवा हवी. काय हे? या विषयात मन किती किती गुंतावं. विषय चिंतनात मग्न असणाऱ्यांचे मन विषयांकडे ओढ असणाऱ्या इंद्रियांकडून जेव्हा आपल्याकडे ओढून घेतले जाते, आपल्याकडे म्हणजे मनाकडे, तेव्हा जसे सरोवराच्या काठावर उगवलेले गवत आपल्या मुळातून त्याचे पाणी शोषून घेते, तसे मन बुद्धीची विचारशक्ती आटवते. जरा विचार करा हो, जरा विचार करा. मन किती घातक आहे बघा. आणि मला त्या मनाप्रमाणे वागावं की नाही वागावं हे ठरवणारी बुद्धी दिलेली आहे, पण मी बुद्धीचा वापरच करत नाही. 31वा श्लोक, विचारशक्ती नष्ट झाल्यावर स्मृती राहत नाही, आणि स्मृतीचा नाश झाल्यावर ज्ञान शिल्लक राहत नाही. अंडरलाईन करा हो, लिहून ठेवा दारावरती श्लोक. श्लोक नाही, अर्थ. विचारशक्ती नष्ट झाल्यावर स्मृती राहत नाही, आणि स्मृतीचा नाश झाल्यावर
ज्ञान शिल्लक राहत नाही. मला सांगा, लक्षात राहत नाही हे कसं काय होतं हो? कसं काय होतं? तुम्ही तुम्ही साधारण अनुभव घ्या. 99% लोकांच्या बाबतीत 25, 30, 35चे अनुभव हे पक्के लक्षात असतात. पण काल रात्रीचं जेवण मी काय जेवलो, कालचं परवाचं विसरतो माणूस, पण 30 वर्षापूर्वीचं पक्क लक्षात असतो. कसं काय घडतं हे? आणि स्मृती ही विषयांची राहते, म्हणजे स्मृतीचं काम स्मृती ठेवणे हे जर आहे, तर मला भागवताची स्मृती का राहत नाही? कारण माझं लक्षच नाही, माझं मन लागतं फक्त, पण माझी बुद्धी तिथे केंद्रित होत नाही. बुद्धीमध्ये तो विषय जात नाही आणि बुद्धीमध्ये जाऊन त्याची मेंदूमध्ये प्रिंट उठत नाही, ठसा उठत नाही. एकदा का मेंदूमध्ये जे मी पाठवलं तो ठसा उमटला ना, की तो जन्मभर जात नाही स्मृती ती. तुम्ही मला सांगा, तुम्ही एक मेसेज टाईप केला, मेसेज कॉम्प्युटरवर टाईप केला, पण तो जर सेव्ह केला नाही तर काय उपयोग आहे का? सांगा, उपयोग आहे का? तसं तुमच्या मनाने बाह्य जगतातून काहीतरी विचार कलेक्ट केले, गोळा केले. ओके, मनाचं हे काम आहे, विषय बाहेरचे, वस्तू, परिस्थिती, भागवत, गीता काय ऐकलं ते मन गोळा करतो, पण मनाने ते जर बुद्धीत सेव केलं नाही तर ते परत आठवत नाही. मला ते बुद्धीत सेव केलं पाहिजे. माझ्या मेंदूत मी जे काय वाचलं, जे काय ऐकलं, जे काय चिंतन केलं त्याचा इम्प्रिंट म्हणजे ठसा उमटला पाहिजे. मग काय होतं, पुढच्या वेळेला मी ज्या वेळेला वाचतो दुसऱ्या विषयावर, माझा मेंदू तो जो ठसा आहे त्याप्रमाणे मला ज्ञान आठवून देतो. स्मृती राहत नाही म्हणजे काय? राहत नाही म्हणजे काय? मी निश्चयानं प्रयत्न करायला पाहिजे. विचारशक्ती नष्ट झाल्यावर स्मृती राहत नाही आणि स्मृतीचा नाश झाल्यावर ज्ञान शिल्लक राहत नाही. या ज्ञानालाच, या ज्ञानाच्या नाशाला, या ज्ञानाच्या नाशालाच पंडित लोक आपणच आपला नाश करणे असे म्हणतात. ज्ञानाचा नाश करताय. ज्ञान म्हणजे काय तुम्हाला मी काल सांगितलं, परत आज सांगतो. या ज्ञानाचा नाश होणं परवडणार आहे का आपल्याला? ज्ञान म्हणजे सृष्टीत अनेक प्रकारचे जे अनेक विनाशी पदार्थ आहेत त्या सर्वात एकच एक अविनाशी परमेश्वर परिपूर्णतेने भरून आहे हे समजणे म्हणजे त्याचे नाव ज्ञान. आणि एकाच नित्य परमेश्वरापासून विविध नाशवंत पदार्थ कसे होतात हे समजणे याचे नाव विज्ञान. विचारशक्ती नष्ट झाल्यावर स्मृती राहत नाही आणि स्मृतीचा नाश झाल्यावर ज्ञान शिल्लक राहत नाही. या ज्ञानाच्या नाशालाच पंडित लोक आपणच आपला नाश करणे असे म्हणतात. ज्ञानाचा नाश आपल्याला परवडणारा नाही. मला ज्ञान प्राप्ती हवी, भगवत प्राप्ती हवी. आत्म्यामुळेच 32वा श्लोक, आत्म्यामुळेच इतर पदार्थांमध्ये प्रेम असल्याचा बोध होतो. त्या आत्म्याचा आपल्यामुळेच नाश झाल्याने स्वार्थाची जी हानी होते तिच्या एवढी मोठी अन्य कोणतीच हानी या लोकात नाही. 33वा श्लोक, धन
आणि इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करणे हे मनुष्याच्या सर्व प्रकारच्या पुरुषार्थाचा नाश करणारे आहे. कारण याच्या चिंतनाने तो ज्ञान आणि विज्ञानापासून भ्रष्ट होऊन स्थावर योनीमध्ये जन्म घेतो. आता इतकं आपण कळवळून तळमळून बघितलं की स्थूल देहाचा नाश होतोच होतो, पण मला 18 तत्वांच्या सूक्ष्म देहाचा नाश व्हायला पाहिजे, तसा प्रयत्न करायला पाहिजे. पण असं असताना मला परत परत स्थावर योनीत जन्म मिळाला तर चालेल का सांगा? चालेल का? ठीक आहे, मी खूप खूप प्रयत्न केला, पण मला जर या जन्मात मुक्ती मिळाली नाही तर मी एक योगभ्रष्ट होईन आणि मला चांगल्या कुळात, चांगल्या परिस्थितीत, चांगल्या संस्कारात जन्म मिळेल. ठीक आहे, हे एक वेळ शक्य आहे, परंतु तुम्हाला मला परत कावळ्याच्या जन्माला यायचं आहे का? पुढे येईल हरिणाचा जन्म, पण त्या हरिणाच्या जन्मात त्याला भगवत कृपेने पूर्वीची स्मृती होती. त्याने हरिणाच्या जन्मात काहीही केलं नाही. का? हरिणाच्या जन्मात मुक्ती नाही. भरताची गोष्ट सांगतोय मी, भरताचं येईल त्यावेळेला विस्तृत बघू. तसं मला इतक्या अवस्थेला मी, ठीक आहे, माझं पूर्वकर्म जर असेल तर कदाचित या जन्मात मोक्ष मिळणार नाही, पण अशी सोय मला करायला पाहिजे की पुढच्या जन्मात तरी मला योगभ्रष्ट मिळून चांगल्या कुलात, कुले भवती धीमता, गीतेमध्ये सिद्धांत सांगितलाय हो. त्यामुळं मला निदान पुढच्या जन्मात काय 16, 17, 18 वर्ष जे काय असेल ते, तिथं त्या वयात मी विष्णू सहस्त्रनाम म्हणेन आणि भगवत स्वरूप होईल. तर मला धन आणि इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करणे हे मनुष्याच्या सर्व प्रकारच्या पुरुषार्थाचा नाश करणारे आहे. हे वाक्य मी 30-35च्या मुलाला पटवून देणं त्या प्रमाणात अवघड आहे, परंतु आता 60ला 70ला ठीक आहे ना. आहे की तुमच्या बँकेत बॅलन्स आहे, तुमचं उर्वरित आयुष्य सुखासमाधानात जाण्या एवढं धन तुमच्याकडं आहे. आता तरी त्याची आसक्ती सोडूया. ठीक आहे, 2 वेळच्या जेवणाची तुम्हाला भ्रांत नाही, एवढं निश्चित आहे ना. मग आता त्याची भ्रांत सोडा, इंद्रियाच्या विषयांची भ्रांत सोडा. धन आणि इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करणे हे मनुष्याच्या सर्व प्रकारच्या पुरुषार्थाचा नाश करणारे आहे. तुमची मला सांगा, इतका आपण 1 वर्षभर भागवतावर चर्चा करतोय, तुमची भागवतावर श्रद्धा आहे ना? मग या वाक्यावर तुमची श्रद्धा का नाही? धन आणि इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करणे हे मनुष्याच्या सर्व प्रकारच्या पुरुषार्थाचा नाश करणारे आहे. कारण याच्या चिंतनाने तो ज्ञान आणि विज्ञानापासून भ्रष्ट होऊन स्थावर योनीमध्ये जन्म घेतो. मला जर चुकवायचं असेल, जन्म मरण कल्याण साधायचं असेल तर फार सिरियसली मला एक 10 वेळा हा सनत कुमाराने राजा पृथूला केलेला उपदेश वाचून मला आता सगळं सोडून द्यायचं हो, सगळं सोडून द्यायचं आणि एक भगवत चिंतनात वेळ घालवायचा. आपण स्कंद 4 अध्याय 22 मधले 20 ते 33 एवढ्या श्लोकांवर चिंतन केलं. पुढील 34 ते 40 श्लोकावरती चिंतन पुढील प्रवचनात. पण तुम्ही
आर्तता बाळगा हो. तुम्ही करायला गेलात ना तर दोन गोष्टी आहेत. हा प्रयत्न तुम्ही तळमळीने केला तर एक तर भगवंत तुम्हाला मदत करतील याच्यावर अटल विश्वास ठेवा आणि तेच तुमचा योगक्षेम चालवतील. ठीक आहे. ठीक आहे. पुढचा विषय पुढच्या प्रवचनात. रामकृष्ण गोविंद.